राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्ष नेते अशोक पांचाळे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी आपली बाजू भक्कम पुराव्यांशी माध्यमांसमोर मांडली आहे. असं आहे की आपल्या माध्यमातून मी हे कळवू इच्छितो की 2 वर्षापूर्वी एका भाजपची महिला कार्यकर्त्यांवरती काही अत्याचार झाला होता, काही प्रकरण घडलं होतं. तो विषय घेऊन मी पुढाकार घेतला होता. त्यावेळी असं आहे की त्यावेळी त्या आमदारचं नाव क्लिअर झालं होतं. स्थानिक आमदार जे होते ते नवरा बायको माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला न्याय पाहिजे. मी त्यांना सांगितलं होतं की मी एक समाजसेवक आहे, तुम्ही माझ्याकडे आले तर माझं कर्तव्य आहे की तुम्हाला न्याय देणं गरजेचं आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मला तुम्ही एक ॲफिडेविट द्या, कारण की पुढे जाऊन काही वेगळं घडलं तर आमचं राजकीय जे कारकिर्दी आहे ते संपू शकते. तर त्यांनी नवरा बायकोनी मला नोटरी करून एक ॲफिडेविट दिलं होतं. त्यावेळी ते लोक काही न्यायाची अपेक्षा घेऊन बसले होते. मी पण पुष्कळ प्रयत्न केला, पण काही कारणासर वेळ निघून जात होता. आता इलेक्शन आलं आणि त्यामध्ये काही लोकांनी माझ्यावरती आरोप केले की आता अशोक पांचाळ शांत बसले आहे, काहीतरी आमदारशी सेटलमेंट केलेलं आहे. तर असं काही घडलेलं नव्हतं, तरी मी गप्प बसलो. आता इलेक्शन लागलं आहे आणि माझ्यावरती ते आरोप सिद्ध होणार पण नाही आहे आणि हाय पण नाही. तरी मी हे तुमच्या माध्यमातून कळवू इच्छितो की त्या बाईनी जे मला ॲफिडेविट दिलं होतं त्याचे पुरावे आणि त्यांची तक्रार जी मी पोलीस स्टेशनला दिली होती, विलेपार्ले पोलीस स्टेशनला, पण विलेपार्ले पोलीस स्टेशन आणि काही कारवाई केली नाही, कारण की ते भाजपचे आमदार होते, सरकार त्यांची होती. आता मी या विलेपार्लेकरांना एक सांगू इच्छितो की असं कुठलंही सेटलमेंट झालं नाही आहे. आमच्या रक्तामध्ये असं नाही आहे. आम्ही ज्यांच्या पाठीशी उभं राहतो ते खंबीरपणे उभं राहणार आहे. राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि ते 5 कोटी की 2 कोटी की काही प्रकरण काही घडलेलं नाही आहे. मी आज या माध्यमातून कळवू इच्छितो की माझ्याकडे सर्व पुरावे आतापर्यंत माझ्याकडे आहे. मी आपल्याला दाखवू इच्छितो की माझ्याकडे ते पुरावे जे ॲफिडेविट त्या बाईनी आणि त्यांचे मिस्टरांनी दिलं होतं ते ओरिजिनल ॲफिडेविट आणि ही तक्रार माझ्याकडे आहे. आणि हे मी सिद्ध करू शकतो की मी कोणासोबत बसलो नाही आणि काही सेटलमेंट झालेलं नाही आहे. पार्लेकरांना एवढं मी सांगू इच्छितो की यावेळी जे मतदान करायचं आहे ते चांगलं एक हे त्यांनी सिग्नेचर करताना ते लेडीचे फोटो आहे, सिग्नेचर करताना ते पुरावे माझ्याकडे आहे. आणखीन पुष्कळ व्हॉट्सअपची चॅटिंग पण आहे, जो मी सांगणार तेव्हा मी सिद्ध करू शकतो. आता माझं म्हणणं एवढं आहे की आता इलेक्शन लागलेलं आहे, येणाऱ्या 20 तारखेला महाआघाडीचा उमेदवार आमचा उभा आहे. सेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार संदीप राजू नाईक, ते आमच्या महाआघाडीतले उमेदवार आहे. यावेळी विलेपार्लेकरांनी एक चांगलं समजुती करून एका चांगला उमेदवाराला निवडून आणायची मी अपील करतो. आणि जे आता हे व्याभिचारी जसे आमदार आहे त्यांना तुम्ही वोट करू नका. BJPचे कितीही प्रकरण किती आले आहे ते सगळे दाबले गेलेले आहे. या प्रकरणाला दाबण्याची पुष्कळ प्रयत्न झालेला आहे, तरी मी उभा आहे. माझ्या पाठीमागे माझी पार्टी आहे, माझे पक्ष आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छिणार की याच्यानंतर काही बरं वाईट झालं तर याच्या जिम्मेदार आमदार असू शकतो. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. काय नक्की आरोप तुमच्यावर जे आरोप होते त्या आरोपामागे नक्की कारण काय असं वाटतं? कारण तुम्ही ही जी लढाई लढताय त्याच्यामुळे तुमच्यावर आरोप होते. माझ्यावरती काही लोकांनी RTI ॲक्टिव्हिस्ट आहे, त्यांनी पण असं आरोप केले की अशोक पांचाळने पैसे घेऊन गप्पा बसला आहे. आणि काही BJPचेच काही लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू होता, कारण की मी पण एक नॅशनलाइज पक्षाचा एक मुंबईचा महासचिव आहे, मुंबईचा पदाधिकारी आहे. माझी मिसेस पण मुंबईची अध्यक्ष आहे गुजराती विभागची. तर आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, पण असं काही बदनामी आम्ही सहन करू शकत. आणि त्या RTI ॲक्टिव्हिस्टवर मी मानहानीचा दावा पण केलेला आहे अंधेरी कोर्टामध्ये. आणि असं कुठलंही सेटलमेंट आपल्याला मी सांगू इच्छितो पार्लेकरांना की असं कुठलंही सेटलमेंट झालं नाही. आता पण मी खंबीरपणे त्या बाईच्या पाठीशी आणि त्यांच्या मिस्टरांच्या पाठीशी उभा आहे. आणि हे प्रकरणमध्ये आम्ही त्यांना मदत करायला हमेशा उत्सुक राहणार. काय आव्हान कराल पार्लेकरांना? विधानसभेची निवडणूक आहे का? पार्लेकरांना एवढंच अपील करणार आहे की यावेळी तुम्ही चांगला उमेदवार निवडून आणा.
की या महिलांची सुरक्षितता आपण बघू शकतो. लहान पोरांना जे तकलीफ आहे, चांगला उमेदवार आला तर आपला विलेपार्ला आपण चांगला घडवू शकतो. पण यावेळी काही चुकी करू नका आणि चांगला उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करा.